ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून समन्वय ठेवा, उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बदलापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ मधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवरती काम करा, निवडणुकीसाठी ताकदीने उभे राहा। अंबरनाथमधील बैठकीत राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची रणनीती, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली दौरा, तर मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्याकडून अंबरनाथ, कल्याणच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। घटस्थापनेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळण्याची शक्यता, राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कात जिमखान्याची निर्मिती। 22 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण। शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकर यांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेल, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील, राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद, जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। मतभेद असावे पण मनभेद नको, कुणी कुणावर वैयक्तिक टीका करू नये, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचं विधान। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल, राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। अंतरवालीमधील दगडफेकीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण। पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहीत नव्हतं, नाहीतर सराटीमध्ये गेलेही नसते, भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। पुढील 2 महिन्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। नवे उद्योग उभारण्यासाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। इज ऑफ डुईंग बिझनेस वॉर बैठकीत सीएम कडून सुधारणांचा आढावा। प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन, सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात। गँगस्टर सिनेमातील या अली गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर मिळालेली प्रसिद्धी। सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळुरूसाठी 15 ऑक्टोबरपासून विमानसेवा, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट करत माहिती। आशिया कपमध्ये भारताकडून ओमानला 190 धावांचं आव्हान, संजू सॅमसनची अर्धशतकी खेळ। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी, TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।